नागपूर जिल्ह्यात 218 मिलीमीटर दमदार पाऊस झाल्यामुळे बऱ्याच वस्त्यांत पाणी घुसून वस्त्या जलमय झाल्या होत्या। अशातच पिपळा केवळराम येथील देवळी नदीवरील पहिल्याच पुरामुळे दोनही गावचा संपर्क तुटला आणि शेतकरी हवालदिल झालाय। पिपळा केवळराम ते तिसरी बुद्रुक यांना जोडणारा दुवा म्हणजेच देवळी नदी येथील पुलाच्या 3 करोड रुपयांच्या कामाचे कंत्राट घेऊन ठेकेदाराने मार्च महिन्यापासून कामाला सुरुवात केली असता कामात अनियमितता दिसून आली। याची तक्रार जनप्रतिनिधी आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांकडे केली असता ठेकेदाराचे म्हणणे होते की 2 वर्ष कामाला लागेल, माझं कोणीच काहीही बिघडू शकत नाही अशी त्या ठेकेदाराने दमदाटी करत संबंधित पुलाचे काम चालू असताना जनतेला आणि जनावरांना जाण्या येण्यासाठी व्यवस्थित रस्ता काढून दिला असता तर आज ही परिस्थिती ओढवली नसती। परंतु ठेकेदाराच्या आणि मुख्य अभियंत्याच्या मनमानीमुळे दोनही गावचा संपर्क तुटून शेती कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। मी प्रमोद किशोर चाफेकर पिपळा केवळराम येथील शेतकरी असून या देवळी नदीवरील पुलाचे जे बांधकाम आहे याचा 3 करोडचा ठेका असून इथे मार्च महिन्यापासून काम सुरू झालेले आहे। परंतु ठेकेदाराच्या हेकेखोरपणाने आणि हलगर्जीपणामुळे अजूनपर्यंत या कामाची पूर्तता झालेली नाही आहे आणि त्यांना मधातच आम्ही सूचना केलेली होती की इथून जाण्या येण्याचा आम्हाला पर्यायी व्यवस्था करून द्यावी, परंतु त्यांनी आमचं मनावर न घेता आम्हाला चाल ढकलीचे उत्तर दिले आणि आज परिस्थिती ही आहे की पहिल्याच पावसामध्ये हा रपटा खचलेला आहे। आमची शेती टिष्टी रोडवर ह्या नदीच्या पलीकडे आहे। जवळपास सगळ्या पिपळावासियाची शेती 250 ते 300 हेक्टरमध्ये शेती असून आज इथून जाण्या येण्याचा आम्हाला फार त्रास होत आहे। आमचे बैल आहे, गाई आहे, ढोरं आहे, शेतातील काम आहे ते आम्ही कसे करायचे याचं उत्तर कोण देणार आहे? ठेकेदार देणार की साहेब, मार्च मध्ये काम लागलं तेव्हापासून या 3 करोडच्या कामावर किती माणसं काम करत होते? सुरुवातीला 4 ते 5 होते सर। त्याच्यानंतर आम्ही कंप्लीट केली, सरपंच साहेबांनी सुद्धा इथं कंप्लीट केली। त्यानंतर मे महिन्यामध्ये जवळपास 20 ते 25 माणसं वाढून त्यांनी कामाला सुरुवात केली, पण मधातच 4 दिवसानंतर ते सुद्धा लेबर कमी झाले। याच्यामध्ये कोणाचा दोष आहे? मला तर वाटतं यामध्ये सगळे ठेकेदार आणि इंजिनियर साहेबाचा याच्यामध्ये सहभाग आहे। त्यांनी जर वेळेवर लक्ष दिलं असतं तर आज आम्हाला कास्तकाराला ही वेळ आली नसती। ठेकेदाराचं म्हणणं आहे की 2 वर्ष आम्ही पुलाचं काम करू, मग त्यांनी पर्यायी उपाय करून द्यायला पाहिजे होता। ठीक आहे ना सर, त्यांनी 2 वर्ष नाही 3 वर्षाचा जर कॉन्ट्रॅक्ट ठीक आहे ना, परंतु आमच्या कास्तकाराची पर्यायी व्यवस्था करून द्यायला पाहिजे त्यांनी। आज नदीला पूर आला, पहिल्या पुरामध्येच रपटा वाहून गेलाय, याच्यानंतर पुन्हा पूर येणार आहे, आम्ही शेतामध्ये कसे जायचे त्याचं उत्तर कोणाकडे आहे? आमची जर शेती डुबली तर आम्ही शेतकऱ्यांनी काय आत्महत्या करायची का? आमचे बायका मुलं यांना पोसणार कोण? आमचे गुरंढोरं आहे यांना पोसणार कोण? त्यांच्या चाऱ्याची पर्यायी व्यवस्था कोण करणार? यांचं उत्तर आहे का ठेकेदार आणि इंजिनियर साहेबाकडे? मी सरपंच ग्रामपंचायत पिपळा केवळराम देवळी या नदीवर पुलाचे काम जवळपास फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाले। ठेकेदाराला वारंवार विनंती केली की इथे लोकांना जाण्या येण्याचा त्रास होईल। जवळपास 200 शेतकरी नदीच्या पलीकडे जातात। हा पूल जर पूर्ण झाला नाही तर शेतकऱ्यांना जाण्या येण्याची अडचण निर्माण होईल। त्याचबरोबर त्यांची जी जनावरं आहे त्या जनावरांचा प्रश्न निर्माण होईल, चारा पाण्याचा। अशावेळी अनेकदा लेखी तोंडी त्यांना कळविण्यात आले, परंतु कसल्याही प्रकारची कार्यवाही न करता आज पावसाळा आला, या पुरामुळे त्यांनी जे डायव्हर्शन काढून दिलं होतं ते वाहून गेलं। त्यांना फोन करून सांगितलं की या डायव्हर्शन आता हे वाहून गेलं, शेतकऱ्यांनी काय करावं? तिष्टी गावावरून येणारे लोक, त्यांचा संबंध या पिपळा केवळराम या गावाशी आहे, तो आता संबंध तुटला गेला। अशा परिस्थितीत ठेकेदार जो कोणी असेल त्यांनी याची शहानिशा करून चौकशी करून ताबडतोब लोकांची सोय करून द्यावी की जेणेकरून चांगल्या प्रकारचं एक डायव्हर्शन तयार होईल आणि लोकांना येण्या जाण्याच्या दृष्टीने मार्ग मोकळा होईल। पूल जरी झाला नाही तरी शेतकऱ्यांच्या जाण्या येण्याचा प्रश्न जरी सुटला तरी शेतकऱ्यांचं इच्छा पूर्ण होईल आणि लोकांना जाण्याची सोय होईल, एवढीच गावकऱ्यांची या शेतकऱ्यांची इच्छा आहे।
याला जबाबदार संबंधित इंजिनियर आणि ठेकेदार असून सरपंच आणि शेतकरी याबाबत जाब विचारत आहे, तरी या भागाकडे संबंधित जनप्रतिनिधी यांचे लक्ष दिसत नाही। प्रतिनिधी सहदेव वैद्य, NTV न्यूज मराठी, नरखेड, नागपूर।